नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठीमध्ये अनेक चांगल्या चांगल्या म्हणी आहेत. काल परवा मी जयंत पाटलांवर एक विषय केला होता. त्यामध्ये घरका न घाटका असा एका वाक्प्रचाराचा मी उल्लेख केला होता. गोवेकर नावाचे एक माझे श्रोते आहेत, ते अगत्याने माझ्या चुका वगैरे दाखवत असतात. तर त्यांनी त्या म्हणीच्या संबंधाने माझ्या ज्ञानात थोडी भर घातली. ही धोबी का कुत्ता न घर का न घाटका हा मुळातच कुत्रा असा शब्द नाहीये, असं त्यांनी मला सांगितलं. की कुत्रा हा शब्द मुळात नाहीये, तो अपभ्रंश आहे. म्हणजे कसं, तर धोब्याचं जे काम चालतं, व्यवहार चालतो, त्यामध्ये कपडे वाळवण्यासाठी एक दोरी बांधली जाते. त्या दोरीला कुतका असं हिंदीत म्हणतात. आणि त्यामुळे घरी असलेली कपडे वाळवण्याची दोरी आणि घाटावर कपडे वाळवण्याची दोरी या दोन वेगवेगळ्या असतात. त्यामुळे जी घरची दोरी असते ती घाटावरची नसते. म्हणजे जिथे धुलाई चालते आणि तिथे असते ती घरी नसते, अशा अर्थी ते कुतका असा शब्द आहे, असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना म्हटलं मलाही माहित नव्हतं, अपभ्रंश असेल तर मी वापरत आलो ते वापरलं. पण मग मी ती माहिती मिळावी म्हणून गुगलवर सर्च केलं आणि जी माहिती मिळाली ती आणखीनच धक्कादायक होती. खरोखरच घरका न घाटका हा वाक्प्रचार बरोबर आहे, पण त्यातला कुत्रा हा शब्द किंवा कुत्ता हा शब्द हा मुळातच गडबड शब्द आहे. तर कुतका म्हणजे काय? मग मी कुतका ह्या शब्दाची माहिती घ्यायला गेलो. तर कुतका म्हणजे तीन चारदा मला सर्च मारायला लागला. कुतका म्हणजे एक दांडा असतो, काहीतरी असतं, अमुक असतं तमुक असतं. मला कळे नाही काय प्रकार आहे दांडा. धोबी दांडा घेऊन काय करतो? आणि मग माझ्या लक्षात आलं की कपडे धोपटून धोपटून धुतले जातात पूर्वीच्या काळात. आता वॉशिंग मशीन वगैरे आली, पण कपडे धोपटून धोपटून मारले, काय ते धुतले जातात. साबण लावून भिजवून ठेवतात आणि मग धोपटून धोपटून ते हे करतात. तर पूर्वीच्या काळात घराघरामध्ये अशा कपडे धुण्यासाठी धोपटण्यासाठी एक ढोका असायचा. म्हणजे एक क्रिकेटच्या बॅट सारखं छोट्या आकाराचं एक ढोपटणं असायचं. आणि मग ते कपडे हलवून बायका ते धोपटायच्या. तर तो दांडा म्हणजे धोपटणं, म्हणजे कुतकार, ही माहिती मला मिळाली. गोवेकरांचे आभार मानतो की त्यांनी मला हे समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे मला कळलं की ते दोरी पण नाहीये, तर तो कुतका म्हणजे कपडे धुण्याचं धोपटणं. असो, मला ह्या म्हणी आवडतात त्याचं कारण असं आहे की यातून प्रचंड काही गोष्टी गुंतागुंतीच्या असतात, त्या सोडवायला मदत होते. अशीच एक म्हण आहे आणि तो आजच्या माझ्या विषयाचा मुख्य मुद्दा आहे की हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे. म्हणजे एखादा लफंगा बदमाश माणूस असतो, तो तुम्हाला आमिष दाखवतो आणि तुम्ही त्याच्या जाळ्यात सापडता आणि तो तुम्हाला फसवतो, नागवतो, नुकसान करतो तुमचं. आणि हा नुकसान करू शकेल हे 10 लोकांना दिसत असतं, पण ते समजावतात तेही तुम्ही ऐकत नाही. अशा वेळेला या शब्दाचा प्रयोग होतो की सरळ सरळ दिसतोय लफंगा माणूस आहे, का त्याच्याबरोबर जवळीक करतोयस तू, वगैरे वगैरे, तरी समोरचा ऐकत नाही. तेव्हा असं म्हटलं जातं की हुरडली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे. म्हणजे नंतर तो लांडगाच तुझी शिकार करणार आणि तुला खाणार आहे. तो शिकारी आहे आणि तू सावध आहेस किंवा शिकार होणार आहेस, असा त्याचा हेतू असतो. दादा कोंडके यांनी मला वाटतं एकटा जीव सदाशिव या आपल्या चित्रपटामध्ये यावर आधारित एक गाणं सुद्धा केलं होतं. एक गाणं तुम्हाला माहिती आहे ते, सगेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर बरी. ते एक मेंढी दादानी पाळली होती.
त्या सिनेमात काय ते वापरण्यासाठी त्यांनी अक्षरशः त्या मेंढीची इतकी जवळीक केली होती की मी दादांचा नायगावच्या चाळीतल्या एका घरात मुलाखत घ्यायला गेलो होतो. त्यांच्या दारातच ती मेंढी बांधलेली होती. तर त्या मेंढी संबंधीच जी दुसरी आपल्याकडे म्हण आहे की हुरडली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे, त्यावर त्यांनी एक गाणं केलं होतं. लबाड लांडगं ढॉंग करते, लगीन करायचं सॉंग करते, कसं ढॉंग करते. हे आपल्याला पूर्वजांनी आपल्या अनुभवातून दिलेलं ज्ञान आहे. आता कुठची मेंढी जाते लांडग्याच्या मागे? जातेच असं नाही, पण मेंढीला अक्कल नाहीये, बुद्धी नाहीये. त्यामुळे मेंढी सुद्धा लांडग्याच्या मागे जाऊ शकते, नाही असं नाहीये. पण त्यातला हेतू लक्षात घ्या की झटकन तुम्हाला एखादं आमिष दाखवलं जातं आणि त्या आमिषाला तुम्ही बळी पडता. आणि जेव्हा पूर्णपणे त्या शिकाऱ्याच्या ताब्यात जाता तेव्हा तो तुम्हाला कधी संपून टाकतो याचाही तुम्हाला पत्ता लागत नाही. आणि म्हणून हुरळून जाऊ नका. वर करणी ज्या गोष्टी दिसतात, चांगल्या वाटतात, सोप्या वाटतात, त्या व्यवहारामध्ये प्रचंड अवघड असू शकतात, त्रासदायक आणि नुकसानकारक असू शकतात. आणि म्हणूनच त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे, अशा अर्थाने ते गाणं किंवा ती म्हण आहे. हे आज मी सांगण्याचं कारण काय, पहलगामच्या हल्ल्यानंतर जे राजकारण तापलेलं आहे, परिस्थिती बदललेली आहे आणि सगळाचा सगळा देश पाकिस्तानला नामशेष करण्यासाठी उतावळा झालेला आहे. अशा वेळेला आपल्याकडचे अनेक पुरोगामी दिवटे, विरोधी पक्षातले मूर्ख लोक मोदींना विरोध करताना, भाजपला विरोध करताना राष्ट्रहितालाही तडा जाईल अशी भाषा वापरताना दिसतात. पवार म्हणाले, तुम्ही ऐकलं ना, की ते धर्माचा काय संबंध आला? अरे जेव्हा गोळी घालणारा तुमचा धर्म काय हे विचारून गोळी घालतोय, त्या उपरचा पवार आपला सेक्युलरिझम दाखवण्यासाठी त्यात धर्म कुठे आला म्हणतात. त्याने धर्म विचारला होता. हिंदू आहेस का मुस्लिम आहे विचारलं होतं. हिंदू मुस्लिम वेगळं, तरीही पवार खोड्यासारखं बोलले की नाही. याला हुरळून जाणं म्हणतात. सेक्युलरिझम नावाच्या लांडग्याला हुरळून जाणं म्हणतात. वडिट्टीवार अतिरेक्याला गोळ्या घालताना धर्म विचारायला वेळ कुठे असतो, असली अक्कल त्यांनी पाजळली. आणि त्यामुळे आपल्याकडचे अनेक लोक खवळलेले खवळलेले काय पवारांना असं बोलायची गरज काय, किंवा संजय राऊत आणखीन काहीतरी बरळले, त्यांच्यावरही अनेक लोक चिडलेले आहेत की हा कसा पाकिस्तान धार्जिणा इथपर्यंत मजल जाते. ते खोळ्यासारखे बोलले असतील. पण म्हणून आपण किती सावध असतो याचाही विचार करणं आवश्यक असतं. आपण खरोखरच सावध असतो का? आपण किती सावध आहोत यालाही महत्व आहे ना. मग ते मूर्ख असतील किंवा ते चुकीचं बोलत असतील, पण आपण शहाण्यासारखा विचार करतो का हे पण बघितलं पाहिजे. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की गेल्या 10-12 दिवसामध्ये ह्या सगळ्या पुरोगाम्यांच्या अक्कल पाजळण्यामुळे, तारे तोडण्यामुळे अकलेचे, माझ्याकडे ज्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया एमआयएमचा कट्टर मुस्लिम धर्मांध असा नेता असाउद्दीन ओवैसीचा कौतुक मला ऐकायला लागलं. हे सगळे लोक जेव्हा पवार, वडेट्टीवार, संजय राऊत या लोकांना शिव्या देत होते तेव्हा ते तुलना कोणाशी करत होते? असाउद्दीन ओवैसीशी. ह्यांच्यापेक्षा असाउद्दीन ओवैसी बरा. तो कसा बोलतोय बघा. लगीन करायचं सॉंग करतय, लबाड लांडगं ढोंग करतय. आता ढोंग कुठे आहे समजलं पाहिजे मित्र. ढोंग कुठे आहे ते जर समजलं तर मग आपल्याला संकट काय आहे ते कळू शकतं. आपला खोडेपणा लक्षात येऊ शकतो. हुरळली मेंढी म्हणजे काय ते कळू शकतं. कसं बरं वाटलं नाही ऐकणार. हेच असाउद्दीन ओवैसी यांनी मला वाटतं एकदा परवेज मुशर्रफ भारतात आले होते. परवेज मुशर्रफ किंवा पाकिस्तानचा आणखीन कोणी नेता असेल मला नक्की आठवत नाहीये.
पण त्यांच्या समोर ठणकावून सांगितलं होतं, खडे बोल. याच असाउद्दीन ओवैसीने ऐकले होते की तुम्ही पाकिस्तानात बसलेल्या नेत्यांनी, पाकिस्तानच्या नेत्यांनी भारतीय मुस्लिमांना राजकारण शिकवण्याची गरज नाही, आम्हाला न्याय देण्याची भाषा तुम्ही करू नका. आम्ही पाकिस्तानच्या नेत्यांकडे आणि सरकारकडे मुस्लिमांचा न्याय मागायला आलेलो नाही. आम्ही आमच्या संविधानाच्या चौकटीत राहून न्याय कसा मिळवायचा हे पूर्णपणे जाणतो आणि आम्ही मुस्लिम समर्थ आहोत. भारतीय मुस्लिम समर्थ आहे, त्याला पाकिस्तानी मुस्लिमांची गरज नाही, हे ठणकावून सांगितलं. तेव्हा पण अनेक जण भारावले ते. मला अनेकांनी सांगितलं होतं, अगदी हिंदुत्ववादी अनेकांनी सांगितलं होतं, कसा असाउद्दीन बोलला, ओवैसी कसा बोलला. पण नक्षा उतरवून टाकला परवेज मुशर्रफचा. त्यालाच हुरळणं म्हणतात. कारण असाउद्दीन बोलला होता, ओवैसी बोलला हे खरंय, पण त्या ओवैसीच्या मनात नेमकं काय हेतू आहे, जे शब्द समोर आले त्या शब्दावर आंधळा विश्वास ठेवून त्याला फार मोठा राष्ट्रवादी वगैरे ठरवायला गेला तर गल्लत होते, तर गल्लत होते. तो जे बोलतोय त्याचा परिणाम हा हेतू काय असू शकेल हे आपल्याला बघता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, जितकं राष्ट्रवादी भाषा असाउद्दीन ओवैसी बोलतो, तितकंच जमाते इस्लामी नावाची, जमाती इस्लामी हिंद नावाची जी संघटना आहे, ती सुद्धा राष्ट्रवादी भाषा बोलते, फाळणीच्या विरुद्ध बोलते. मोठ्या अभिमानाने अनेक जमाते इस्लामीचे नेते सांगताना दिसतील की मुस्लिम लीगने फाळणी मागितली होती, जमाते इस्लामी फाळणीच्या विरुद्ध होती. इतिहास तपासला तर ते खरं आहे. इतिहास जर तुम्ही बारकाईने बघितला स्वातंत्र्य चळवळीचा, तर जमाते इस्लामी ही भारत पाकिस्तान या विभागणीच्या विरुद्ध होती. अगदी देवबंद नावाचं पीठ जे आहे मुस्लिमांचं, जिथे जमाते इस्लामीचं केंद्र आहे, ते सुद्धा देशाच्या फाळणीच्या विरुद्ध होते. आणि म्हणून ते पक्के राष्ट्रवादी आहेत, हा एक पसरवलेला भ्रम आहे. आणि त्याच भाषेत असाउद्दीन ओवैसी सुद्धा बोलते, पाकिस्तान में घुसो, घुसकर मारो. घुसकर मारून काय करणार, पाकिस्तान नेस्तनाबूत झाला मग काय करणार. अगदी पाकिस्तान जोडून घ्या, बांगलादेश पण जोडून घ्या, पूर्ण अखंड हिंदुस्थान इथपर्यंत जायची आर एस एस इतकीच असाउद्दीन ओवैसी यांची सुद्धा तयारी असते. पण आर एस एस ला अखंड हिंदुस्थान कशाला पाहिजे, आणि बांगलादेशकडे पाकिस्तानचं विलिनीकरण भारतामध्ये होऊन अखंड हिंदुस्थान व्हावा असं जमाते इस्लामीला का वाटतं, हा फरक समजून घेतला पाहिजे. फरक समजून घेतला पाहिजे. तो फरक असा आहे, तो फरक असा आहे, एक मिनिट. तो फरक लक्षात घेतला पाहिजे. तो फरक असा आहे की लोकसंख्या लक्षात घ्यायला पाहिजे. पाकिस्तान साधारणतः 20-25 कोटीच्या आसपास लोकसंख्या असेल, बांगलादेशची 25-30 कोटी आहे. अशी 50 कोटी लोकसंख्या भारतात आली तर भारतातल्या मुस्लिमांची संख्या ही 50-55 कोटीने वाढते. आणि भारत आपला हिंदू आणि मुस्लिम यांच्या लोकसंख्येमध्ये फार मोठा फरक राहत नाही. 17-18% मुस्लिम करोडो हिंदूंना जर ओलीस ठेवू शकत असतील, तर त्यांची संख्या 55 कोटी पर्यंत गेल्यानंतर काय अवस्था होईल याचा विचार करा. आणि तिकडे डोळा ठेवून असाउद्दीन ओवैसी घुसकर मारो म्हणतो, हा फरक लक्षात घेतला पाहिजे.
हा फरक लक्षात घेतला पाहिजे. भारत माता की जय म्हणतो का, वंदे मातरम म्हणतो का, नाही. आणि म्हणून आरिफ मोहम्मद खान, हमीद दलवाई यांच्यासारखे मुस्लिम, राष्ट्रवादी मुस्लिम, आणि असावुद्दीन ओवैसी किंवा हमीद अन्सारी यांच्यासारखे राष्ट्रवादाचं ढोंग करणारे मुस्लिम, यामधला फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे, ओळखता आला पाहिजे. आणि तिथे तिथे सगळी गल्लत होते. आपण हुरळून जातो. अरे पवार, संजय राऊत यांच्यापेक्षाही खणखणीत भाषेमध्ये पाकिस्तानच्या विरोधात असावुद्दीन ओवैसी बोलतोय. यांना काय झालंय असं वाटतं आपल्याला. तर ते लक्षात घेतलं पाहिजे. हुरळून जाऊ नका. असावुद्दीन ओवैसीचा हेतू हा मुस्लिम संख्या वाढून तो मतांचा गठ्ठा किती वाढतो. लक्षात ठेवा, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांची एक गठ्ठा मतं इंडी अलायन्सच्या बाजूने उभी राहिली आणि 55-60% 70% अधिक असलेल्या हिंदू मतदारांचा पराभव होऊ शकला, हिंदुत्वाचा पराभव होऊ शकला. त्याचं कारण लोकसंख्या असते. आणि त्यामुळे घर में घुसकर मारो वगैरे वगैरे जेव्हा असावुद्दीन ओवैसी बोलतो, तर त्याचं त्यामागे त्याच्या डोक्यात चाललेलं जे गणित आहे, जमाते इस्लामीचं गणित आहे, ते लक्षात घ्यावं लागतं. नुसते गोड गोड शब्द बोलला, आम्ही गेलो हुरळून, अरे पवारांपेक्षा आणि हा बरा आहे, हा परवडला. काय काय बोलतायत हे. गेले 10-12 दिवसात मी इतक्या वेळ ऐकलं की माझ्या लक्षात आलं की ह्याचा एक स्वतंत्र विषय मला केला पाहिजे, एक वेगळा व्हिडिओ केला पाहिजे, की एवढे ओसाउद्दीन ओवैसीला हुरळून जाऊ नका. कितीही मूर्खासारखं बोलले तरी सेक्युलर जे आहेत ते असाउद्दीन ओवैसी इतके पाताळ यंत्री नाहीत. मूर्ख आहेत, पाताळ यंत्री नाहीत. आणि म्हणून दादा कोंडके जे सांगतात किंवा आपल्या पूर्वजांनी जे सांगितलंय, हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे, तसं असावुद्दीन ओवैसीच्या राष्ट्रवादाला फसू नका. लबाड लांडगं ढॉंग करतय, लगीन करायचं सॉंग करतय, कसं ढॉंग करतय. मनातला हेतू लपवायचा आणि तुम्हाला सुखावणारा, गुदगुल्या करणारे असे शब्द बोलायचे की तुम्ही लागलात त्यांच्या मागे. आणि एकदा त्या लोकसंख्येचा फरक झाला. बघताय ना बंगालमध्ये काय झालं ते. आता पहिल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात एक गठ्ठा मतं अखिलेश किंवा राहुल गांधीच्या मागे गेली, इंडी अलायन्सच्या मागे गेली. अगदी फुरफुरा शरीफ हा मुस्लिम नेता होता, असाउद्दीन ओवैसी हा मुस्लिम नेता होता. पण हिंदुत्वाचा पराभव करण्यासाठी ममता दिदी जिंकली पाहिजे, ती सुद्धा हिंदुत्वाच्या विरोधात आज हत्यारासारखे वापरता येते. म्हणून ती सगळी मुस्लिम लोकसंख्या एक गठ्ठा 4 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये ममताच्या मागे उभी राहिली. काँग्रेस साहेब, डावी आघाडी साहेब, ओवैसी साहेब, फुरफुरा शरीफ साहेब, सरळ सरळ मतांची विभागणी झाली. तेव्हा सगळा मुस्लिम मतदार हा ममताच्या बाजूने उभा राहिला आणि हुरळलेल्या हिंदूंनी सेक्युलरिझमच्या नावाखाली आपली मतं जी ममताला दिली, त्यामुळे ममताचं पारडं जड झालं. आणि जेव्हा निकाल लागले त्यानंतर 5,000 पेक्षा अधिक हिंदूंना घरदार सोडून आसाममध्ये पळ काढावा लागला. काल परवा मुर्शिदाबाद मध्ये काय झालं, काही हजार हिंदू संसार हे आपल्या देशामध्ये, आपल्या जन्मभूमीमध्ये निर्वासित झालेले. तेव्हा असाउद्दीन ओवैसीच्या डोक्यात लोकसंख्या आहे. बांगलादेशमध्ये पण जमाते इस्लामी आहे, पाकिस्तानात पण जमाते इस्लामी आहे. तो पाकिस्तानच्या संसदेत फजलूर रहमान दिसतो ना तुम्हाला, तो जमाते इस्लामीच आहे. आणि भारतातली जमाते इस्लामी हिंद हे तिघे एकत्र आले तर काय होईल. बांगलादेशमध्ये वाजेद, हसीना वाजेदला पळावं लागलं तेव्हा हिंदूंची हत्याकांड करणारा, हिंदूंचे घर उजाडून पेटवून देणारा जमाते इस्लामीच्या विद्यार्थी संघटनेचा नेता होता, हे विसरू नका. तेव्हा असाउद्दीन ओवैसी
म्हणजे लबाड लांडगं ढोंग करते, हे लक्षात घ्या. अधिक काय सांगू मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.